श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, माणूस जगतो त्याच्या कुटुंबासाठी, नातेसंबंधासाठी आणि आपुलकीच्या 4 शब्दांसाठी. पण वेळ आली की सर्वात जास्त दुःख हे आपल्याच माणसाने दिलेलं असतंय. तेच भावकी, जी लहानपणी आपल्या वाढदिवसाला एकत्र येत होती, मोठं झाल्यावर आपल्या प्रगतीला गृहीत धरू लागते. तेच नातेवाईक, जे आधी आपल्या प्रत्येक पावलाचं स्वागत करायचे, नंतर आपल्या प्रत्येक यशावर शंका घेऊ लागतात. श्रोते हो, वाढत्या उंचीमुळं सावली कमी होते, हे सत्य आपल्या नात्यावर लागू होतंय. आपण वर जातो, यशाच्या पायऱ्या चढतो आणि काहींच्या डोळ्यातील प्रेम हे जळजळीत असूयेनं बदलतं. भावकी ही फक्त एक नात्यांची रचना नसते, ती आपल्या जगण्याचा आरंभ बिंदू असतोय. पण श्रोते हो, दुःख तेव्हा होतं जेव्हा तीच भावकी आपल्या किमतीला नकार देते, आपली लायकी काढते आणि आपल्या मेहनतीच्या किमतीवर शंका घेते. श्रोते हो, तेवढं काय केलंय त्याचं नशीबच जोरात आहे. मुलगा तर बिखरलाच. अशा हजारो अपमानात्मक कुजबुजीमधून उठून उभं राहावं लागतं. आणि जेव्हा नावं ठेवणारी माणसंच आपलं यश मोजायला लागतात, तेव्हा समजतं आपण खरंच मोठं झालेलो आहोत. पण यातून शिकण्यासारखं बरंच काही असतं. भावकी आपल्याला प्रेम देत नसेल तरी ती आपल्याला ताकद देते स्वतःवर उभं राहायची. नातेवाईक साथ देत नसले तरी ते एक आरसा बनतात, ज्यात आपण आपल्या वास्तवाचा चेहरा पाहतो. आपल्यावर लाचारीचे शिक्के मारणारे, आपल्या प्रगतीची किंमत ठरवणारे हीच लोक आपल्याला जिद्दीनं जगायला शिकवतात. श्रोते हो, त्या नावामधून बाहेर पडणं हे यश नाही, तर त्या नावावर स्वतःची ओळख निर्माण करणं हे खऱ्या अर्थानं यश असतं. श्रोते हो, कारण नाती जर तुमची किंमत विसरली ना, तरी तुमचा आत्मसन्मान तुम्ही कधीच विसरू देऊ नका. माणूस नात्यामधून तुटतो, पण आत्मविश्वासातून पुन्हा उभा राहतो. आणि श्रोते हो, हेच आयुष्याचं खरं यश असतंय. शेवटी एकच वाक्य, भावकी जेव्हा नावं ठेवते ना, तेव्हा आयुष्य उत्तर देतं, कर्तृत्वाच्या यशानं आणि आत्मसन्मानाच्या तेजानं. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपण कोण यावर नाही, तर आपण काय साध्य केले यावर जग आपल्याला ओळखतं. आणि त्यात भावकी काहीच करू शकत नाही. भावकी कधी मदत करत नाही, पण नावं ठेवायला कायम पुढं असते. तेव्हा मदतीची अपेक्षा सोडून द्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. प्रगतीचा खरा अर्थ माझ्यावर टीका करणाऱ्यांच्या पुढं निघून जाणं असा असतो. तुमचं यश जास्तीत जास्त भावकीत जळतं, कारण त्याने तुमच्यासारखं काही साध्य केलेलं नसतं. भावकीतून मिळालेलं दुर्लक्ष हेच कधी कधी यशाचं कारण होतं. माणसं चुकतात, पण नाती अजून लाजेनं वागतात. हा दांभिकपणा अनेक नात्यांचं मुळापासून नुकसान करतो. भावकीनं पाठ फिरवली म्हणून आपलं आयुष्य अडत नाही. ती पाठ फिरवणं आपल्याला स्वावलंबन शिकवतं. लोक काय बोलतात यापेक्षा आपण काय करतो याला जास्त अर्थ असतो, आणि तेच आपली खरी ओळख ठरवतो. आपल्या हसऱ्या चेहऱ्यामागं काय चाललंय हे ज्यांना समजत नाही, तेच आपल्यावर मत बनवतात. भावकीमधली स्पर्धा कधी कधी द्वेष बनते, पण तीच तुम्हाला यशाच्या दिशेनं झेप घ्यायला शिकवते. माणसं तुमची लायकी काढतात, पण त्यांच्या शब्दापेक्षा तुमचं कर्म मोठं असतं. कोणी तुमचं कौतुक करत नसलं तरी चालेल, पण तुम्ही स्वतःचं आत्मकौतुक करायला कधीच विसरू नका.
भावकीतली काही लोक तुमच्या कष्टावर शंका घेतात, पण त्यांच्या शंकेपेक्षा तुमचं श्रम मोठं असतं. नातं तेव्हा खरं असतं जेव्हा यशात जलन नसतं आणि अपयशात मदतीचा हात असतो. कधी कधी आपलेच लोक आपल्याला परखे पाडतात, कारण त्यांच्या स्वार्थात आपली माणुसकी हरवलेली असते. स्वतः कधीच काही साध्य केलं नाही, पण दुसऱ्याच्या यशावर प्रश्न करणारी लोक भावकी या नावानं ओळखली जातात. तुमचं असणंच काहींना असह्य वाटतं, कारण तुम्ही त्यांच्या कल्पनांच्या चौकटीत बसत नाही. भावकीत काही माणसं पाण्यात पाहतात, पण तुम्ही आकाशात उडलात तर त्यांना सहन होत नाही. स्वतःकडे पाहायचं सोडून जेव्हा लोक फक्त तुमच्यावर लक्ष ठेवतात, तेव्हा समजा तुमचं आयुष्य त्यांच्याहून उजळ झाले. कधी कधी आपल्या यशानंच लोक चिडतात, तेव्हा कळतं की आपण खरंच काहीतरी मोठं केलंय. भावकीत नावं ठेवणं सोपं असतं, पण कोण किती कष्टानं मोठं झालंय हे जाणणं त्यांचं कामच नसतं. ज्यांच्यासाठी रात्रंदिवस खपतो तेच कधी कधी आपली किंमत विसरून जातात, पण ते विसरतात आपण स्वतःच्या कर्तृत्वानं उठलोय. नातेवाईकांच्या नजरेत तुम्ही कधी चांगले होणार नाही, कारण त्यांनी तुमचं चांगुलपण पाहण्याचा चष्मा हा काढून ठेवलेला असतो. कधी कधी आपली माणसंच आपल्याला ओळखणं बंद करतात, कारण आपण त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त पुढे गेलो असतो. भावकीतल्या माणसांनी साथ दिली नाही म्हणून थांबायचं नाही, कारण वाऱ्याच्या विरुद्ध चालणाऱ्यालाच इतिहास ओळखतो. नातं टिकवायचं असेल तर प्रेम लागतं, पण नातं तोडायचं असेल तर फक्त अहंकार पुरेसा असतो, आणि भावकीत तो ओतप्रोत भरलेला असतो. भावकीतले काही चेहरे हे हसत असतात, पण मनातून असूया ठेवतात. त्यांच्या हसण्यात छुपं दुःख नसतं, छुपा गर्व असतो. तुमचं यश तुमचं नसेलच असं मानणारे नातेवाईक तुमचं अपयश मात्र सगळीकडे मिरवत असतात. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, नात्यांवर नव्हे. नातेवाईक फक्त नावात नातेवाईक असतात, पण जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांचं खरं रूप समाजातलं असतं. केवळ पाहणं, टीका करणं आणि शंका घेणं. भावकीनं दिलेल्या जखमा चुकूनही विसरू नका, कारण त्या तुम्हाला उभं राहायला शिकवतात, स्वतःच्या हिमतीवर चालायला भाग पाडतात.